माझगाव ग्रामपंचायतीत सरपंचांना भेटण्यासाठी फक्त 1 तास. नागरिकांमध्ये संताप. सावंतवाडी तालुक्यातील माझगाव ग्रामपंचायतीत सरपंचांना भेटण्यासाठी आणि विविध दाखल्यांवर सह्या घेण्यासाठी नागरिकांना दिवसातून केवळ 1 तासाचा वेळ देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आलेल्या फलकानुसार सरपंचांना भेटण्याची वेळ सोमवार ते शुक्रवार दुपारी 12:30 ते 1 अशी निश्चित करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी हे जनतेच्या सेवेसाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी निवडून दिले जातात. मात्र नागरिकांना केवळ 1 तासापुरते मर्यादित ठेवण्यात आल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दाखले, प्रमाणपत्रे तसेच इतर तातडीची कामे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना या वेळेच्या बंधनाचा फटका बसत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील अनेक नागरिक रोजगार, शेती आणि इतर कामांमुळे दिवसभर व्यस्त असतात. अशा परिस्थितीत सरपंचांना भेटण्यासाठी फक्त 1 तास उपलब्ध करून देणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. माझगाव सरपंच हे आता नवनियुक्त सरपंच म्हणून मागच्या 2 महिन्यापूर्वी त्यांना निवडून दिलं गावाने. खरं म्हणजे मागच्या सरपंचावर लोकांनी अविश्वास म्हणजे काही लोक म्हणजे आपल्या सदस्यांनी अविश्वास आणून त्यांना पाय उतार करावं लागलं आणि ह्या सरपंचांना लोकांना विटीस धरून ह्या सरपंच निवडणूक लढवून हे सरपंच निवडून झाले. आणि आज खरं म्हणजे शाळा चालू झाल्या आहेत. शाळा चालू झाल्यामुळे मुलांना दाखल्यांची अत्यंत गरज असते. त्याशिवाय लोकांची कामं आहेत, असे दाखले कुठेच भेटत नाहीत, त्यांना मिळत नाहीत. खरं म्हणजे त्या बाईने म्हणजे सरपंचाने आपल्या केबिनकडे सकाळी 10:30 ते 11:30 ते 12:30 असा काहीतरी टाइम लिहिलाय टाइम आहे. खरं म्हणजे सरपंच हे पूर्णपणे संपूर्ण दिवस गावात उपलब्ध व्हायला पाहिजेत. तर तसं न करता ते असं टाइम लिहून आणि जर टायमिंगच्या बाहेर गेलं तर उद्या या आणि उद्या दाखला घेऊन जावं असं सांगतायत. खरं म्हणजे ज्याची अत्यंत गरज दाखल्यांना असते आणि असे जर दाखले नाही मिळाले तर ते सरपंच म्हणून गावाचं ते काय काम करणार. तसंच गावातील अनेक विकास कामं आहेत, त्याच्यावर कुणाचाही कसलाही अजूनपर्यंत लक्ष नाही. आणि असं असताना यांची ह्या सरपंचांची अरेरावी वाढलेली आहे. लोकांनी याचा विचार करावा की आपण काय केलंय आणि अशा सरपंचांना आपण निवडून देऊन गावाचा कसा विकास होणार हे लोकांनी पाहावं. खरं म्हणजे गावात असंतोष निर्माण झाल्यास हे सरपंच जबाबदार राहतील आणि त्यांचे राजकीय पुढारी जे कोण आहेत ते सुद्धा जबाबदार असतील. ह्या लोकांनी विचार करून आपण ही काय चूक केली की जेणेकरून आम्ही चांगली लोक सरपंचासाठी कायम उपलब्ध असणारे उमेदवार दिले होते, पण ते लोकांनी नाकारले आणि अशा लोकांना निवडून दिलं. ते हेच गावाचं दुर्दैव आहे. आमचं गाव सुशिक्षित आहे, पण जर सुशिक्षित असताना जर हे विचार असतील तर काय म्हणावं असं आम्हाला वाटतं.